कुंभमेळा समिती बरखास्त करण्याची माकपकडून मागणी। कुंभमेळ्याची सर्व जबाबदारी मनपाकडे देण्याची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार। पुण्यात सीओईपीच्या बाहेर अभाविपचं आंदोलन। मनमानी शुल्कवाढीच्या विरोधात अभाविपचं आंदोलन। सीओईपीच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन। नीट पेपरफुटी प्रकरणी आजची सुनावणी पुढे ढकलली। पुढील सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे। केंद्राने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितलाय। भिवंडीमधील कोहिनूर इमारत दुर्घटना प्रकरणी एका आरोपीला अटक तर 2 आरोपी फरार। इमारतीचा मालक बिलाल अब्दुलकर खान आणि त्याचा साथीदार दानिश एजाज शेख सध्या फरार आहे। अटक केलेल्या आरोपीला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये परवानगी नसलेल्या पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीवर एफडीए आणि पोलिसांनी कारवाई केली। दुकानातून गोरी ब्युटी क्रीम सह सुमारे 13,000 रुपयांचा साठा जप्त। प्रकरणाचा तपास सुरू। सिंधुदुर्गच्या कणकवलीत अन्न आणि औषध प्रशासनासह विभागाकडून हॉटेल्सची तपासणी। हॉटेल्स आणि चायनीज स्टॉल्स धारकांना तशा सूचना देण्यात आल्यात। ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आता एनसीएमसी कार्डवर एसटी प्रवासातील सवलत देणं बंधनकारक असणार आहे। एसटी महामंडळाकडून स्पष्ट कार्ड स्वीकारण्यास किंवा टॉपअप करण्यास नकार देणाऱ्यांवर आता कारवाई केली जाणार आहे। सातारा जिल्हा बँकेत मतदार होण्यासाठी पैशांची बोली लागल्याचा आरोप आहे। 2 लाख रुपये देऊन मतदानाचा अधिकार मिळवला अशी चर्चा आहे। कडोली गावातील ग्रामविकास सेवा सोसायटीच्या ठरावादरम्यान हा प्रकार घडलाय। अक्कलकोव्यात काँग्रेसला मोठा धक्का। शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत चनवाई गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी बांधलं शिवबंधन। जालन्याच्या भोकरदन नगर परिषद प्रशासनाची पाणीपट्टी आणि मालमत्ता कराची 76 लाख रुपयांची थकबाकी। कर भरण्याकडे शहरातील नागरिकांचा कानाडोळा। थकबाकी भरण्याचं नगर परिषद प्रशासनाचं आवाहन। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची वसमतमधील पिंपळगाव कुटेमध्ये बैठक। या बैठकीत शेतकऱ्यांकडून महामार्गासाठी जमीन न देण्याची शपथ। फार्मर आयडीच्या गोंधळामुळे नंदुरबारमधील 10,000 शेतकरी संकटात। 45 गावांची नावं ऑनलाईन प्रणालीत नसल्याने शेतकरी योजनांपासून वंचित राहण्याची भीती। चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी सदृश पावसाचा कहर। कळमडू गावासह परिसरातील 200 ते 300 शेतकऱ्यांच्या पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्यामुळे मोठं नुकसान। पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीच्या चिखलदऱ्यात रविवारी पर्यटकांची विक्रमी गर्दी। रविवारी चिखलदऱ्यात 15,000हून अधिक पर्यटकांनी दिली भेट। दाट धुकं हिरवाईमुळे पर्यटकांची पावलं चिखलदऱ्याकडे वळली। स्थानिक बाजारपेठ, हॉटेल आणि पर्यटन व्यवसायाला मोठी चालना।